लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। आज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र याच्या 5व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने डॉक्टर अनिल आठवले सर यांच्या माध्यमातून व कार्यकारी संपादक सलीम भाई सय्यद यांच्या माध्यमातून व सर्व नियोजन कमिटी यांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्व समाजसेवक ज्यांनीही करशील जे लोकांसाठी होईल ते तुझ्यासाठी, मानव सेवा यही ईश्वर सेवा अशा नवरत्नाच्या रत्नांसाठी महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्काराने सन्मानित करण्याचं आज नाशिक ऐतिहासिक शहरामध्ये रोटरी क्लब हॉलमध्ये करण्यात आलं। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मॅडमनी केले, त्याबद्दल मॅडमचे अश्विनी मॅडम यांच्या माध्यमातून सर्व पुरस्कार सन्मान यांना देण्यात आलं। अश्विनी मॅडमचं मी मनोगत व्यक्त करण्यासाठी विनंती करतो। आज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज या वृत्तवाहिनीचा वृत्तपत्राचा 5वा वर्धापन दिन या ठिकाणी संपन्न झालेला आहे। अतिशय थाटामाटात उत्साहात या कार्यक्रमाचा भव्य दिव्य असा हा पुरस्कार सोहळा महाराष्ट्र रत्न पुरस्कार 2025 या पुरस्कारानं विविध क्षेत्रातील कार्याचा गुण गौरव तसेच संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून विविध जिल्ह्यातून आलेले संपूर्ण प्रतिनिधी असतील किंवा विविध क्षेत्रामध्ये आपल्या कार्याचा ठसा उमटवलेले मान्यवर असतील, उत्कृष्ट असेल, जे ते ज्या त्या क्षेत्रामध्ये उत्कृष्ट असतील अशा मान्यवरांचा या ठिकाणी महाराष्ट्र रत्न पुरस्कार 2025 देऊन गौरव करण्यात आलेला आहे। या कार्यक्रमाचं जे आयोजन आहे ते रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजचे संचालक अनिलजी आठवले तसेच कार्यकारी संपादक सलीम सय्यद, आनंदजी दाभाडे यांनी केलेलं होतं आणि उत्कृष्ट असं हे आयोजन म्हणजे की आजपर्यंत मी अनेक कार्यक्रम केले तर यापैकी 1 नंबर दिला जाईल असं हे कार्यक्रमाचं आयोजन होतं। आणि रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज या वृत्तवाहिनीला वर्धापन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। अशाच आपल्या माध्यमातून लोकशाहीचा आवाज बनत आपण बातम्या दाखवाव्यात आणि जे वाचक आहेत त्यांना आपण या ठिकाणी आपण प्रकाश झोतात आणूयात। त्याचप्रमाणे जो अन्यायाविरुद्ध आवाज उठवत आपण जे काम करताय त्या कामासाठी मनपूर्वक शुभेच्छा। आणि शेवटी इतकंच की लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.